मला कास्ट करायचं वगैरे असा काही विषयही झाला नव्हता. पण मला तेव्हाच गोष्ट फार आवडलेली आणि फारच वेळ न दवडता लगेच त्यांनी मला विचारलं, की "आय वॉन्ट यू टू कास्ट." तर पहिली गोष्ट म्हणजे अतिशय सुंदर संहिता. कारण एका कलाकाराला एखादं प्रोजेक्ट करायचं की नाही, ह्याचा निर्णय घेण्यासाठी देअर आर व्हेरियस फॅक्टर्स. नाही येत अरे, येत नाहीत का मग तशी फिल्मसाठी? कारण समहाऊ काहीतरी एक फिल्मचे ॲक्टर्स वेगळे आणि टेलिव्हिजनचे ॲक्टर्स वेगळे अशी एक काहीतरी संकल्पना लोकांच्या डोक्यात असते कास्टिंग होत असताना. म्हणजे हे मी स्वतः पाहिलंय हो, जेव्हा हो. अ, मी जेव्हा फिल्म करत होते आणि तेव्हा काही कास्टिंगची नावं अशी 4-5 निघाली, की बाबा कोणाकोणाला कास्ट करूया, काय करू शकतो. तर मी स्वतः रेकमेंड केली आहेत नावं जी टेलिव्हिजनवर आहेत. तर दिस इज व्हेरी हर्टिंग म्हणजे माझ्यासारख्या कलाकारांसाठी ही फार वाईट वाटणारी गोष्ट आहे, की अरे तेवढीच माझी क्षमता आहे असं नाहीये. आणि अगदीच तुम्हाला नसेल विश्वास वाटत, तर येऊन माझी नाटकं बघा. हे टेलिव्हिजनचा ठपका हे एवढंच काही कमी होतं का काय म्हणून माहिती नाही. आजकाल तर फॉलोअर्स हां, हे त्या एक विषयावरती येणार होतो मी अजून आता. म्हणजे नवीनच एक डोक्याला ताप आलाय, की फॉलोअर्स बघून कास्ट करणं. हो, हो. त्यामुळे हे त्यामुळे महत्वाचं आहे. हां, म्हणजे कसं होतं, की आता बाई कडक आहे तसं आपल्याला कधी वाटतं जेव्हा आपण मस्ती करतो. तर आपण मस्ती करत नसू तर आपल्याला बाई कडक आहे तसं वाटतच नाही कधी. सो ते तशा पद्धतीने झालं, की आमचं म्हणजे माझं स्कूलिंग पण अशाच पद्धतीने झालं. कारण कुठलीही कलाकृती करायची म्हटली ना, तर काय होतं आपण आपल्या परीने कितीही काहीही करायचा प्रयत्न जरी केला, तरी शेवटी एक आर्थिक पाठबळ हो, हो, लागतंच. हो. कुठलीही कलाकृती असू दे, काहीही, कुठला हो. मोठा डोलारा उभा करण्यासाठी आर्थिक पाठबळ हे अत्यंत अत्यंत गरजेचं गरजेचं आहे. असतं. कारण मराठी सिनेमामध्ये नेहमीच ओरड असते, की सशक्त निर्माता नसतो. हो. त्यामुळे बरेच चांगले-चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाही. एक आपल्याला निर्माता किंवा स्पॉन्सरर मिळाला, तर त्याला आपण पूर्ण पिळवटून कसं घेऊ हो, अशी हो. एक बऱ्याचदा ना चुकीची वृत्ती असल्यामुळे खूप मला वाटतं आपल्या इंडस्ट्रीची हानी पण झाली आहे. आमच्याच प्रोजेक्टचं उदाहरण सांगते. आम्ही आधी 21 तारीख अनाउन्स केली हो, होती हो. रिलीजची 21 ऑगस्ट. पण 25 का 26 ला लगेच टॉक्सिक टॉक्सिकने 25 ला. रिलीज केली आणि आपण कितीही म्हटलं ना, तरी दुर्दैवाने ते आपल्या बुकिंगवर अफेक्ट करतं. हो. जर चांगल्या दर्जाचा कंटेंट येत असेल, तर थोडी जबाबदारी प्रेक्षकांची पण होते, की मग दुसरे कुठलेही सिनेमे असले तरी तुम्ही आपल्या सिनेमाला सुद्धा म्हणजे आणि मी असं असं आहे का, की आपले मराठी प्रेक्षक चांगल्या कलाकृतीत इंटरेस्टेड नाहीयेत? नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप-खूप स्वागत. माझ्यासोबत आहे मानसी. मानसी, खूप-खूप स्वागत तरुण भारतमध्ये. थँक यू सो निमित्त मच. आहे द्विधा या हृदयस्पर्शी सिनेमाचं आणि त्याच निमित्ताने मानसी आपल्याशी गप्पा मारायला आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे. मानसी, सुरुवातच माझा पहिलाच प्रश्न हा आहे, की वडील आणि मुलगी यांच्या नातेसंबंधांवर आधारित खूप हृदयस्पर्शी हा चित्रपट आहे. हो. तर जेव्हा ही प्रोसेस सुरू झाली आणि सोबतीला सतीश पुळेकर आहे तुझ्या वडिलांच्या भूमिकेत, तर इंटरेस्टिंग स्टोरी लाईन दिसते, ट्रेलर बघितला मी. तर जेव्हा ही प्रोसेस सुरू झाली, तेव्हा कसं या स्क्रिप्टला तू हो म्हटलंस? जेव्हा मला गोष्ट खरं तर त्याने आधी जनरल सांगितली, की माझ्या डोक्यात एक अशी गोष्ट आहे, ज्याची फिल्म करायची आहे. तेव्हा मला कास्ट करायचं वगैरे असा काही विषयही झाला नव्हता. पण मला तेव्हाच गोष्ट फार आवडलेली आणि फारच वेळ न दवडता लगेच त्यांनी मला विचारलं, की "आय वॉन्ट यू टू कास्ट." तर पहिली गोष्ट म्हणजे अतिशय सुंदर संहिता. कारण एका कलाकाराला एखादं प्रोजेक्ट करायचं की नाही, ह्याचा निर्णय घेण्यासाठी देअर आर व्हेरियस फॅक्टर्स. ओके. एकतर अर्थार्जन, पैसे, कमर्शियल्स तो एक आहे किंवा संहिता, अ, आजूबाजूची कास्टिंग काय आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण काय होतं, की आता मी हे माझ्या अनुभवावरून सांगते, की प्रत्येक वेळी सगळेच आपले क्रायटेरिया फुलफिल होतातच असं नाही. कधीतरी संहिता चांगली असेल, तर पैसे कमी असले तरी चालू शकतात. कधीतरी काम मनासारखं नसेल, तर मग बाबा पैसे तरी चांगले मिळू देत. हे मी माझ्या म्हणजे माझा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो सांगते. सो ह्या बाबतीत असं झालं, की संहिता तर मला आधीच आवडली होती. त्याच्यानंतर त्यातली व्यक्तिरेखा जी आहे, श्रावणी नाईक हे जे कॅरेक्टर आहे त्याच्यातलं, ते मला
खूप जास्त इंटरेस्टिंग वाटलं, कारण तशा पद्धतीचं कॅरेक्टर मी आधी कधी केलं नव्हतं. हल्ली तर मी जास्त करून सगळी अशी निगेटिव्ह कॅरेक्टर्स करते आहे. त्यामुळे अर्थात टाइपकास्ट होण्याची एक पद्धत आपल्याकडे आहेच आहे. सो त्यातनं बाहेर पडायला मी सुद्धा अभिनेत्री म्हणून स्वतः काहीतरी चांगलं शोधत होते, की ज्यात मला आणखीन वेगळ्या पद्धतीने स्वतःला एक्सप्लोर करता येईल. अभिनयाच्या कक्षा थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने रुंदावता येतील आपल्या. सो ते एक कॅरेक्टर मला अजून एक फॅसिनेट करणारं होतं, की मानसी कुलकर्णी म्हणून मी जशी आहे, त्यापेक्षा श्रावणी नाईक ही व्यक्तिरेखा फार वेगळी आहे. मग तिचं अपब्रिंगिंग असू दे, तिचं सराउंडिंग असू दे किंवा तिची बोलण्याची पद्धत असू दे. आत्ता आपण सॉरी, जर तू नोटीस करत असशील तर माझे हातवारे वगैरे खूप होतात बोलताना किंवा आवाजात चढ-उतार खूप होतात. डोळे असे चेहऱ्यावर एकदम ड्रामॅटिक एक्सप्रेशन्स येतात लगेच. हे मानसी म्हणून मी अशीच आहे. पण श्रावणी नाईक ह्याच्यापेक्षा फार वेगळी आहे. ती बोलताना मनात तिच्या खूप असतं, डोक्यात खूप असतं, पण तितकं सगळं ती शब्दातनं व्यक्त करतेच असं नाहीये. अ, थोडी स्वभावाने शांत आहे, इंट्रोव्हर्ट आहे. त्याचं कारणही तसं आहे गोष्टीमध्ये, की तिचं बालपण काही वेगळ्या पद्धतीने गेलंय, तिला काही वेगळे ट्रॉमाज आहेत. त्यामुळे थोडी अँक्झायटी वगैरे तिला असते. सो तशी एक वेगळ्या पद्धतीची बॉडी लँग्वेज आपल्याला ॲक्ट्रेस म्हणून एक्सप्लोर करता येऊ शकते. हा एक आणखीन दुसरा इंटरेस्टिंग भाग झाला. आणि तिसरा जसं तू म्हणालात सतीश पुळेकर, ज्यांच्याबरोबर मला म्हणजे जेव्हा मी ह्या क्षेत्रात येण्याचं पहिलं पाऊल जे होतं अगदी इंटर कॉलेजिएट, तेव्हापासून मी सतीश पुळेकरांचे किस्से आमच्या तालमींमध्ये वगैरे ऐकत आले, की त्यांची शिस्त, त्यांची काम करण्याची पद्धत, रोल वर्कआउट करणं असू दे, गोष्ट वर्कआउट करणं असू दे. सो त्यांचे किस्से मी इतके ऐकत आले होते ना, की तेव्हापासून असं म्हणत बसले, कधीतरी या माणसाबरोबर थोडा वेळ तरी स्क्रीन शेअर करायला मिळाली पाहिजे. आणि हे तर म्हणजे अख्खी फिल्मच पदरात पडली, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी टिक झाल्या माझ्या लिस्टमधल्या. सो नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. त्यामुळे ते झालंच वर्कआउट. तू स्वतः म्हटलीस की सतीश सर खूप शिस्तप्रिय आहेत. हो. तर अनुभव हा सेटवर आला का तुम्हाला काही? अ, अनुभव आता शिस्तप्रियच्या बाबतीत म्हणायला गेलो तर तसा अनुभव म्हणजे, कारण मुळात आम्ही कोणीच बेशिस्त वागणारे नव्हतो. त्यामुळे हे त्यामुळे महत्वाचं आहे. म्हणजे कसं होतं, की आता बाई कडक आहे तसं आपल्याला कधी वाटतं जेव्हा आपण मस्ती करतो. तर आपण मस्ती करत नसू तर आपल्याला बाई कडक आहे तसं वाटतच नाही कधी. सो ते तशा पद्धतीने झालं, की आमचं म्हणजे माझं स्कूलिंग पण अशाच पद्धतीने झालं या क्षेत्रात. विश्वास सोनींच्या हाताखाली आम्ही शिकलो, त्यामुळे तालमींमध्ये शिस्त ही सतत असायची. हो, हो. त्यामुळे उलट ते पथ्यावर पडलं. आणि पण हां, कामाच्या बाबतीत तू म्हणालास तर छोट्या-छोट्या गोष्टी रोल वर्कआउट करत असताना त्यांच्याकडनं खूप बघायला मिळाल्या. त्यांनी फॉर्च्युनेटली म्हणजे काय होतं बऱ्याचदा हल्ली ना आपण पटकन कोणाला काही सांगायला जात नाही, बाबा समोरचा काय पद्धतीने घेईल. पण फॉर्च्युनेटली त्यांना माझ्यावर इतका विश्वास वाटला, की त्यांनी मला 1-2 गोष्टी सुचवल्या, ज्या मी माझ्या कॅरेक्टरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. किंवा त्यांचे सीन ते करत असताना त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचे हातवारे, त्यांना एक तो श्वास घ्यायला त्रास होतो हे असं आपण दाखवलं तर ते कुठे-कुठे वाक्य तोडतील, कसं-कसं बोलतील, ह्या छोट्या-छोट्या गोष्टी इतक्या शिकण्यासारख्या होत्या. सो हां, त्या नक्की शिकता आल्या. बाकी शिस्त तर आधीपासूनच आमच्या अंगात होतीच. या सिनेमाच्या निमित्ताने तू एक नवी इनिंग पण सुरू करतेस. आम्हाला असं कळलं तू सिनेमाची सहनिर्माती पण आहेस. हां, म्हणजे सहनिर्माती हा फारच मोठा शब्द झाला. निर्मिती खरं तर अख्खी आमची विदुला आमच्या फिल्मच्या निर्मात्या आहेत. आणि अगदी तिने पूर्ण शेड्यूल खमकेपणाने व्यवस्थित सगळा सपोर्ट केलेला आहे. कारण कुठलीही कलाकृती करायची म्हटली ना, तर काय होतं, आपण आपल्या परीने कितीही काहीही करायचा प्रयत्न जरी केला, तरी शेवटी एक आर्थिक पाठबळ हो, हो, लागतंच. हो. कुठलीही कलाकृती असू दे, काहीही, कुठला मोठा डोलारा उभा करण्यासाठी आर्थिक पाठबळ हे अत्यंत अत्यंत गरजेचं गरजेचं आहे. असतं. सो ते आमच्या निर्मात्यांनी अगदी सक्षमपणे अख्खी बाजू फिल्म सुरू होताना सांभाळली. तर मग पण काय असतं आपल्या फिल्मच्या क्षेत्रात, की नुसतं फिल्म शूट होऊन कंप्लीट होणं बरोबर. एवढीच ती प्रोसेस नाहीये. त्याच्या पुढे मग परत त्याचं पोस्ट प्रोडक्शन येतं, त्याचं मार्केटिंग येतं, त्याचं PR येतं, त्याचं डिस्ट्रिब्युशन येतं. सो आणखीन खूप वेगवेगळे पुढे टप्पे असतात त्याचे. सो त्या टप्प्यात आल्यानंतर मी म्हटलं, की म्हणजे मला स्वतःला पण झालेलं प्रोजेक्ट मी पाहिलं तर मला खूप आवडलं. त्यात माझा तसा लीड म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. सो मला असं वाटत होतं, की कुठे जितकं आपल्या परीने जमेल तितकं आपण द्यावं, कुठे कमी पडता कामा नये. सो म्हणून मी अगदीच तू सहनिर्माती हा शब्द फारच मोठा वापरलास, पण माझा एक थोडासा खारीचा वाटा आहे. मी माझ्या परीने जेवढं करता येईल तेवढं
करण्याचा प्रयत्न करते. बट येस, दिस इज फर्स्ट टाइम की मी थोडंसं निर्मितीच्या पण क्षेत्रात हे खरं तर सुद्धा खूप चांगलं आहे ना, कारण मराठी सिनेमामध्ये नेहमीच ओरड असते की सशक्त निर्माता नसतो. हो, त्यामुळे बरेच चांगले चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाही. हो. पण जेव्हा तुझ्यासारखे कलाकार पुढाकार घेतात हं. आणि हिंमत दाखवतात की नाही आम्ही सोबत आहोत, काही लागलं तर आम्ही आहोत, आपण सिनेमा फक्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पोहोचवूया. पाहिजे, हे खरं तर खूप स्तुत्य आहे. तर थँक यू सो मच. पण मला काय वाटतं माहितीये, तू म्हणजे थँक यू की तू हे नोटीस केलेस माझे एफर्ट्स. पण बऱ्याचदा काय होतं, अरे ना, वृत्तीमध्ये मार खातात खूप लोकांना ना. काय होतं की एक आपल्याला निर्माता किंवा स्पॉन्सरर मिळाला, तर त्याला आपण पूर्ण पिळवटून कसं घेऊ, हो, अशी हो. एक बऱ्याचदा ना चुकीची वृत्ती असल्यामुळे खूप मला वाटतं आपल्या इंडस्ट्रीची हानी पण झाली आहे. म्हणजे अशी माणसं आहेत की ज्यांना आपल्या इंडस्ट्रीत पैसे टाकण्याची इच्छा आहे. मग ते कलेवरचं प्रेम असू दे किंवा आणखीन काही त्यांचं बाबा माझं नाव निर्माता म्हणून किंवा फिल्म इंडस्ट्रीशी जोडलं जातं ह्या एका कुतूहलापायी असेल. पण आहेत माणसं. पण दुर्दैवाने आपल्याकडे अशी पण काही माणसं आहेत की मग मिळालं की त्यांच्याकडनं पूर्ण ते निचोड केले ना, म्हणतो आपण, तसं आहे. त्यामुळे मग अशी माणसं इंटरेस्ट असला तरी परत त्या ठिकाणी बघत सुद्धा नाहीत. कारण एकदाच त्यांचा अनुभव इतका भीषण असतो की परत इच्छा किंवा त्यांच्याकडे कपॅसिटी असून पण ते या क्षेत्राकडे बघणार नाहीत, असे त्यांना भीषण अनुभव येतात. सो मला ती गोष्ट फार चुकीची वाटते. आणि आमच्या प्रोजेक्टच्या बाबतीत म्हणालास तर मला आमचे दिग्दर्शक आणि निर्माते हं. हे दोघेही त्यांचे इंटेन्शन इतके प्युअर आहेत, दोघेही इतके जेन्युइन आहेत. मग आपल्याला असं कुठेतरी वाटतं ना की आपण पण आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या कराव्यात, जेणेकरून जसं तू म्हणालास की उत्तम कलाकृती लोकांपर्यंत पोहोचली पोहोचेल. पाहिजे. सो येस, त्याच दृष्टीने हे पाऊल उचललेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं अनेक फिल्म फेस्टिव्हलला सिनेमा आपला हो, गाजतो आहे. हो. आणि गोष्ट खूप अशी आहे की प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालेल. आणि हं. ह्या सिनेमात तुला पण खूप वेगवेगळ्या शेड्स तुझ्या भूमिकेला आहेत. हो. तर कितपत एन्जॉय केली? खूप, खूप जास्त एन्जॉय केली. एन्जॉय करण्यापेक्षा म्हणजे हो, मला एनिवे कुठल्याही प्रोजेक्टची जी प्रोसेस असते ती मला एन्जॉय करायला आवडतेच. पण स्पेसिफिकली ह्या प्रोजेक्टच्या प्रोसेसमध्ये ना, मी म्हणेन मला शिकायला खूप काही मिळालं. म्हणजे मला आत्तापर्यंत अभिनेत्री म्हणून एखादे इमोशन इमोट करण्याच्या ज्या काही 2-3 पद्धती माहिती होत्या, की बाबा बरोबर, एक बरोबर. स्पेसिफिक इमोशन असेल, बाबा मला दुःख आहे, तर मी ते कशा पद्धतीने कॅमेरासमोर एक्सप्रेस करीन. तर त्याच्या काही 2-4 पद्धती मला माहिती होत्या. त्याच्यापेक्षा आणखीन एक वेगळी पद्धत मला स्वतःला अभिनेत्री म्हणून शिकायला मिळाली आणि त्याचं सगळं श्रेय मी आमच्या दिग्दर्शकाला देईन, निलेश नाईकला. कारण असं झालंय ॲक्चुअली सेटवर, की सीन एखादा त्याने दिलाय, ज्याच्यात मला वडिलांबद्दल काहीतरी खूप असं गहिवरून येतंय, हो. मला बोलायचंय आणि मला जसा वाटतो तसा मी केला तो आणि त्याला तो अजिबात नाही आवडला. म्हणजे त्याने लिटरली खोडून काढलं. पण हां, अगेन त्याच्यासाठी तुम्ही इथनं थोडं ओपन असणं गरजेचं आहे. आपण जर असं धरून चाललो, की नाही मी करते तेच बरोबर आहे, हो, हो, हो. तर मग पुढे आपली प्रगती होण्याची काही म्हणजे स्कोपच नाहीये काही पुढे, तसं. सो त्याने मला सांगितलं, की "हे जे तू करतेस मला एवढं अजिबात नको आहे. हे सगळं कट डाउन कर. शांतपणे बोल, पण ते इमोशन आले पाहिजे." सो हे जरा नवीन होतं माझ्यासाठी, की फार काही न करता सुद्धा खूप काही करणं, हे नव्याने मला शिकायला मिळालं. सो ते मला खूप आवडलं. पण सुरुवातीला मला असं वाटायचं, की बहुधा मी काहीच करत नाहीये आणि कदाचित मी स्क्रीनवर खूप फ्लॅट दिसत असेल. मी हं, काहीच हं, बोलत हं. नाहीये, काही फार करत नाहीये. पण हॅव्हिंग सेड दॅट, मी नंतर ते सीन जेव्हा मॉनिटरवर जाऊन पाहिले, तेव्हा मला स्वतःला खरंच आय वॉज कन्विन्स्ड की हो, खरं तर ह्या सीनला एवढंच गरजेचं आहे. गरजेचं आहे. फार त्याहून जास्त केलं तर त्याची गंमत निघून जाईल. सो एकदा मी कन्विन्स झाले त्याच्यानंतर मी पूर्णपणे निलेशला सरेंडर केलं, की ह्याच्यापुढे तू जे म्हणशील तसंच्या तसं करेन मी. आणि त्यामुळे ती प्रोसेस आणखीन जास्त मला इंटरेस्टिंग वाटत गेली. कारण नाहीतर अदरवाईज काय होतं, आपल्याला जे येतं तेवढंच आपण सगळीकडे वापरत गेलं तर ते बरोबर, बरोबर. मोनोटोनस पण होतं एका पॉइंटला. म्हणजे मला सुद्धा असं करताना जाणवतं, की अरे मी परत-परत तेच-तेच एक्सप्रेशन देतेय. म्हणजे जे आता कलाकार म्हणून अशा भूमिका येणं खूप मोठं चॅलेंज असतं ना? खूप चॅलेंज असतं आणि त्याच्यासाठी आपणही तितकं तयार असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, माझ्याकडे रोल 10 पद्धतीचे हं, येतायत, हं. पण मी ते एकाच पद्धतीने करतेय. आणि एका पॉइंटला काय होतं, आपल्या इंडस्ट्रीत थोडा ना तो पण एक प्रॉब्लेम आहे, की थोडंसं तुमचं नाव झालं ना, की लोकं पटकन तुम्हाला सांगायला पण येत नाहीत. कारण प्रत्येकाला आपापली रिलेशन आणि हे जपायचं हो. असतं, बरोबर? सो पटकन कोणाला काही सांगायला पण कोणी येत नाही, की "मॅडम हे असं नको करूया, हे असं नाही वाटत आहे चांगलं" किंवा "अशा पद्धतीने एक्सप्लोर करूया का?" हे नाही कोणी सांगायला येत पटकन. त्यामुळे आपलं आपण भान ठेवणं हे फार गरजेचं गरजेचं आहे. आहे.
आणि पण त्यातही सुदैवाने निलेश असा होता, की त्याने ते सांगण्याचं धैर्य केलं, की मानसी हे जे तू करतेस ते मला नाही अपेक्षित आहे या व्यक्तिरेखेसाठी. आणि ते ऐकण्याकरता माझी बुद्धी शाबूत होती असं म्हणूया आपण. की ओके तुला वाटतंय तसं एकदा करून बघूया. जर ते नाही योग्य वाटलं तर मग आपण त्यातनं आणखीन काहीतरी वेगळा वे आउट काढूया. त्याच्यासाठी पण आय वॉज ओपन, ही वॉज ओपन. पण फॉर्च्युनेटली मी तुला म्हटलं तसं, की ते स्क्रीनवर पाहिल्यानंतर मलाच आय वॉज कन्व्हिन्स त्यामुळे मग पूर्ण सरेंडर केल्यानंतर ती प्रोसेस आणखीन इंटरेस्टिंग होत गेली, की प्रत्येक सीनच्या वेळेला युज्युअली ॲक्टर म्हणून आमचं काय होतं, की कधी पण एखादा सीन वाचला, गोष्ट वाचली, संहिता वाचली, की एक रफ थोडंसं ना व्हिज्युअल व्हायला लागतं आपल्याला, की हा सीन कसा चालेल किंवा काय टोनमध्ये मी बोलेन, काय मूव्हमेंट होऊ शकेल, काही प्रॉप्स मी वापरू शकेन का? हे बेसिक एक डोक्यात व्हिज्युअलाइज व्हायला लागतं. ही प्रत्येक ॲक्टरची प्रोसिजर असते. पण मग ह्या सिनेमाच्या शूटिंगला मी ते काय म्हणू प्रकर्षाने टाळलं, की मी ब्लँकली सीन फक्त वाचायचे आणि मी निलेशला सांगायचे, "तू सांग तुला काय हवंय ह्याच्यातनं." हे पण खरं तर ॲक्टरला एका करणं फार अवघड जातं. कारण ते इतकं आत आपल्या भिनलेलं असतं ना, की येतच ऑटोमॅटिकली डोक्यात येतं, की हा सीन मी कसा करेन. सो ते बाजूला सारणं हे पण एक वेगळं टास्क होतं माझ्यासाठी. पण येस ती प्रोसेस मला खूप आवडली. पण बऱ्याचदा असं होतं ना, की आपण म्हणतो मराठीत कॉन्टेंट इज अ किंग हं. आणि अशी दुधासारखे असे अनेक उत्तम विषय आपल्यापर्यंत आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. हो. पण बऱ्याचदा काय होतं, की जसं आता आपण गेल्या 6 महिन्यात बघितलं, की मराठीचं हे वर्ष खूप चांगलं गेलं कारण 200 कोटींची टचवूड. उलाढाल हो, या हो, वर्षी हो. झाली आहे. देऊळ बंद 2 बॅक किती टू बॅक उत्तम चाललाय. आपली हो. ही राजा शिवाजी, देऊळ बंद 2, तुंबाडची मंजुळा, हो. गवाडकुंड, मोठी लिस्ट आहे. आणि आता परत कट्टू आपण बघितलं सेकंड फेज तर पुन्हा परत तेच झालंय, की हिंदी आणि हॉलिवूडचं मार्केट जास्त आल्यामुळे मराठी सिनेमांची संख्या परत कमी झाली रिलीजची. ऑगस्ट महिन्यामध्ये एकच सिनेमा रिलीज झालाय. हं, त्या हं. गोष्टींवर काय तोडगा निघू शकतो का? हे खरं तर पूर्वीपासूनची आपली ओरड आहे. पण एकीकडे आता पहिल्या 6 महिन्याचा कॉन्फिडन्स इंडस्ट्रीला आला होता. हं. आता परत बघितलं सेकंड फेज म्हणजे आपण परत बॅकफूटला जातो असं तुला वाटतं का? हो. आणि हे तर मी अगदी म्हणजे ज्वलंत आमच्याच प्रोजेक्टचं उदाहरण सांगते. आम्ही आधी 21 तारीख अनाउन्स केली हो, होती हो. रिलीजची 21 ऑगस्ट. पण 25 का 26 ला लगेच टॉक्सिक टॉक्सिकने 25 ला. रिलीज केली आणि आपण कितीही म्हटलं ना, तरी दुर्दैवाने ते आपल्या बुकिंगवर अफेक्ट करतं. हो, हो. आणि अजूनही मराठी सिनेमा आर्थिकदृष्ट्या मला असं वाटतं इतका सबळ नाही झाला, की आपण त्यांना तोडीस तोड देऊ शकू हो. अजून. सो तो विचार कुठेतरी अजूनही केला जातो. आता मला असं वाटतं, की जर चांगल्या दर्जाचा कंटेंट येत असेल, तर थोडी जबाबदारी प्रेक्षकांची पण होते, की मग दुसरे कुठलेही सिनेमे असले तरी तुम्ही आपल्या सिनेमाला सुद्धा म्हणजे आणि मी असं असं आहे का, की आपले मराठी प्रेक्षक चांगल्या कलाकृतीत इंटरेस्टेड नाहीयेत? तर नाही. तू नाटकांना बघ अतिशय उत्तम हो, प्रतिसाद आहे. हो, हो, अजूनही हो. हाऊसफुल जातात हाऊसफुल नाटकं. जातंय. इतकी नाटकं येतायत तरी प्रत्येकाला चांगलं बुकिंग मिळतंय. बरं नाटकाची तिकीटं त्याची रक्कम, किंमत जर तू बघायला गेलास, तर ती सिनेमाच्या तिकिटांपेक्षा जास्त आहे. जास्त आहे. आणि विच इज वर्थ म्हणजे जस्टिफाईड आहे कारण ती लाईव्ह एक कला तुमच्यासमोर सादर होते. पण म्हणजे लोकांची एक चांगली कलाकृती बघण्यासाठी घरातनं बाहेर पडण्याची, पैसे टाकण्याची, वेळ खर्ची करण्याची वृत्ती आहे, हो, तयारी हो, आहे. हो, हो. नाही अशातला भाग नाही. पण समहाऊ कुठेतरी मराठी सिनेमांच्या बाबतीत कदाचित अजून त्यांना तेवढा कॉन्फिडन्स बहुधा वाटत नाहीये, की आम्ही एवढे पैसे टाकून आल्यानंतर त्या दर्जाचं एंटरटेनमेंट किंवा त्या दर्जाचं काहीतरी आम्हाला समोरून मिळेल. मिळेल. असं कदाचित त्यांना अजून तेवढासा कॉन्फिडन्स वाटत नाहीये. बरं, आता माझ्या सिनेमाच्या आजूबाजूला 4 सिनेमे कुठले नसतील ना, तर ते येतीलही. हो. नाही अशातला भाग नाही. कारण शेवटी मनोरंजन हे प्रत्येकाला हवंच आहे रोजच्या बिझी शेड्यूलमधनं. पण त्याच्या कंपॅरेटिव्हली आणखीन 2 मोठे सिनेमे आले, तर जेव्हा प्रायोरिटी द्यायचा प्रश्न येतो, तेव्हा मग कदाचित व्हिज्युअली जास्त हिंदीवाले अजूनही आपल्यापेक्षा थोडे वरती असल्यामुळे का काय मला माहिती नाही. पण प्रेफरन्स थोडा तिकडे जातो. आणि मग काय प्रॉब्लेम कुठे होतो मी सांगते. आता माझ्या सिनेमाचा ऑडियन्स द्विधाचा ट्रेलर आता लोकांनी पाहिलाय. तो काय विषय आहे, काय धाटणीचा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, सो टेक्निकली आपण बघायला गेलं तर द्विधा बघायला येणाऱ्या मनस्थितीचा ऑडियन्स आणि टॉक्सिक बघणाऱ्या मनस्थितीचा ऑडियन्स हा कम्प्लीट वेगळा आहे. म्हणजे आम्हाला ही भीती कधीच नव्हती, की आम्ही जर त्यांच्या आजूबाजूला रिलीज केला तर आमचा ऑडियन्स तिकडे डिवाइड होईल. नाही, कारण दोन्ही ऑडियन्स हे पूर्णपणे वेगळे आहेत. पण हॅव्हिंग सेड दॅट जास्त वर्ग हा टॉक्सिक
कडे वळणारा असल्यामुळे मग डिस्ट्रीब्युटर्सचं पण असं मत पडतं की अरे मग स्क्रीनचा प्रेफरन्स त्यांना जाईल, तुम्हाला शोज मग एकतर कमी मिळतील किंवा ऑड टायमिंग्सचे मिळतील किंवा मग नाही चला तर 2 दिवसात काढायला लावतील. मग अजूनही आपल्या मराठी निर्माते जे आहेत त्यांची एवढी आर्थिक कपॅसिटी नाहीये की तेवढं ते झेलू शकतील. समजा तुम्ही एखाद्या थिएटरला आठवड्याभराचं चालवण्याचे पैसे तुम्ही एकदा भरले भरले. आणि समजा टॉक्सिक सारखा सिनेमा आजूबाजूला रिलीज झाला आणि त्याच्यामुळे बुकिंगवर इफेक्ट झाला, तर डिस्ट्रीब्युटर्सचं काहीच जात नाही. त्यांना काय द्विधा लावायचा किंवा टॉक्सिक हो, लावायचा, हो. कुठलाही लावला तरी त्यांचं इन्कम त्यांना रिकव्हर होत आहे. मग अशा वेळी विषय कुठे येतो की टॉक्सिकला कुठल्या टाईपचा ऑडियन्स येतोय, मग बाजूच्या पार्किंगचा खर्च निघतोय, मग पॉपकॉर्न बिपकॉर्नचा खर्च निघतोय. म्हणजे आर्थिकदृष्ट्या जास्त सबळ असलेला वर्ग जर टॉक्सिक बघायला येत असेल तर डिस्ट्रीब्युटर्सचा प्रेफरन्स त्या सिनेमांना जातो. बरोबर. टॉक्सिक हे मी जस्ट एक उदाहरण देते, स्पेसिफिकली टॉक्सिक बद्दल नाही, म्हणजे मोठ्या कुठलाही मोठा बजेटचा सिनेमा. कुठलाही येस. सो मग जर डिस्ट्रीब्युटरने अचानक काहीतरी हा निर्णय घेतला की बाबा नाही, आता 2 वीकेंड तुम्हाला दिला, फ्रायडे सॅटर्डे संडेमध्ये तुमचा सिनेमाला काही एवढं बुकिंग आलं नाही, आता आम्ही काढतोय, तर मग ते म्हणजे आर्थिक ती गोष्ट झेलण्या इतकी अजून कपॅसिटी आपल्या मराठी निर्मात्यांकडे नाहीये. म्हणून मग असं होतं की कदाचित आजूबाजूला काही मोठे रिलीजेस नाही आहेत ना, अशा सेफ स्पेसमध्ये आपण आपलं रिलीज करू, म्हणजे आपल्याला भरलेले पैसे जे आहेत ते किमान तितका वेळ आपल्याला थिएटरच्या स्क्रीन्स वापरता येतील आणि ऑडियन्सला सुद्धा काही कन्फ्युजन राहणार नाही, ते येतील. अशी परिस्थिती सध्या दिसते. पण म्हणून मी जसं म्हटलं तसं अशा वेळेला थोडी मला वाटतं जबाबदारी प्रेक्षकांनी पण घेऊ देत, की आपली मराठी मंडळी जर आपली मराठी माणसं आपलं सर्वस्व देऊन एक चांगली कलाकृती आणण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण त्यांना सपोर्ट करूया. मग त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील, जाऊन तिकीट काढणं असू दे किंवा राईट फ्रॉम आता समजा बुक माय शोवर एखादा शो आला तर त्याच्यात किती इंटरेस्ट दिसतोय ह्याच्यावरनं पण पुढच्या गोष्टी ठरतात. आपण हो. आपली मराठी माणसं या बाबतीत एवढी अवेअर पण नाहीये खरे, की आपण जावं बुक माय शोवर आणि तिथे इंटरेस्ट दाखवावा, की किती लोक इंटरेस्टेड आहेत हे बघितल्यानंतर पुढे डिस्ट्रीब्युटर्सकडे त्या गोष्टी जातात, त्याच्यावरनं पुढे स्क्रीन्स मिळतात. ह्याच्यासाठी आपला मराठी ऑडियन्स अजून तितका सजग पण नाहीये. तर त्या गोष्टी थोड्या कुठेतरी रुजवायला हव्यात असं मला वाटतं. आणि अर्थात जसं मी म्हणते की ऑडियन्सची जबाबदारी घ्यावी, तशी आमची पण तेवढी जबाबदारी आहेच आहे, की जर माणसं आपल्यासाठी पैसा, वेळ सगळं खर्च करून येत आहेत तर त्या दर्जाचं त्याच्या किमान तेवढं वर्थ Worth. आपण त्यांना काहीतरी त्याच्या अगेन्स्ट द्यावं. सो इट गोज हँड इन हँड असं वाटतं मला. खरं तर खूप महत्वाचा विषय तू बोललीस. शेवटीचे तार्किक गणित आहेत थिएटरसाठी. हो. पण शोची जेव्हा वेळ ती गोष्ट येते की समजा शो टायमिंग द्यायचे, हां. तर बऱ्याचदा असं पण घडतं ना की ऑड टाइम दिले जातात. सकाळी 10, अगदी 11, अगदी अगदी 11:30. तेच तर. बरं, सकाळी 10, 11, 11:30 सिनेमा बघण्याची वेळ नाही. नाही. कारण फॅमिली ऑडियन्स जर बघणार असेल तर दुपारी संध्याकाळी बघेल. अगदी तर बरोबर. बऱ्याचदा ही पण गोष्ट असते, तर यावर पण तोडगा निघणं गरजेचं आहे. शो द्या कमी, ठीक आहे, काही हरकत नाही. एक्झॅक्टली. पण ऍटलीस्ट तो शो टाइम तरी चांगला द्या. प्राईम टाइम सध्या की जेव्हा खरं तर ऑडियन्स येऊ शकतो. हो. आता आपल्याकडे मेजर ऑडियन्स येणारा वर्ग कुठला आहे? आता ना आपल्याकडे पूर्वीसारखं बघ 3च शो असायचे आणि मग मॅटनीला आपण तरुण मुलं शाळा कॉलेजेस बंक करून जायचो. तो काळ गेला. गेला. त्यामुळे आता सकाळच्या शोज ना कोणीही फारसे खरं तर नाही आहेत प्रेक्षक. हो. प्रेक्षक येणाऱ्या ज्या वेळा आहेत एक तर दुपारनंतर, जेव्हा की आपल्या सगळ्या सकाळच्या गडबडीतनं एक स्त्री वर्ग थोडा मोकळा झालेला असतो. ज्या होम मेकर आहेत त्यांच्याबद्दल बोलते मी, की सकाळचं सगळं डबे, शाळा, ऑफिसेस ह्याची सगळी गडबड झाली, घरची कामं बिमं करून झाली, जेवणं बिवणं आटपली, की मग जो एक आपला आपला वेळ असतो, तेव्हा अजूनही अशा बऱ्याच बायका आहेत ज्या ग्रुपने बाहेर पडतात आणि एकत्र सिनेमा बिनेमा. सो तिथपासून दुपारनंतर संध्याकाळी थोडं लेट नाईट, लेट इव्हनिंग ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या म्हणजे हे जे शो टायमिंग्स आहेत हे खरं तर जास्त काय म्हणू तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट करून देणारे आहेत. हो. जसं तू म्हणाला सकाळी समजा 10चा शो दिला, तर शो हे बघ तुला शो कुठलाही दिला तरी निर्मात्याला तर डिस्ट्रीब्युटरला शो दिल्याबद्दल पे करायलाच हो, लागणार आहे. हो, हो. त्याच्या अगेन्स्ट रेव्हेन्यू 10च्या स्लॉटला मिळणार आहे का पण? हा विचार होत नाही अरे. किंवा डेलिबरेटली मग ते लोक प्रेफरन्स अशा शोजना देतात जिथे त्यांचं इन्कम जास्त असू शकतं. सो त्याच्यावर काहीतरी तोडगा तोडगा निघायला निघणं हवा. गरजेचं आहे. Yes. बरं, एक प्रश्न असा पण आहे की बऱ्याच वर्षापासून तू छोट्या पडद्यावर तुला प्रेक्षक बघतायत, हो. तुला भरभरून प्रेम मिळतंय. हो. मग मोठ्या पडद्यावर तू जास्त का दिसत नाही? का छोट्या पडद्यावर रमलीयस? खरं तर नाही असं.
असं अजिबात नाही. फॉर दॅट मॅटर मी तर म्हणजे आता हे तर मी अगदी तू विचारलंस त्याच्याही पलीकडे जाऊन उलगडून खोलात सांगेन. खरं तर टेलिव्हिजन हे जास्त आणि रेग्युलर इन्कम देणारं माध्यम आहे आणि फिल्म ही इतकं अनसर्टेन आहे. आता फिल्म्स माझ्या स्वतःच्या कितीतरी शूट होऊन सगळं होऊन रेडी आहेत, पण हो रिलीजचा पत्ता हो नाहीये. हो. असंही आहे. पण तरीही मी ती रिस्क घ्यायला तयार आहे याचं कारण, की मला अभिनेत्री म्हणून बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला मिळतात. सिनेमा बरोबर असू दे, बरोबर थिएटर बरोबर. असू दे फॉर दॅट मॅटर. मी थिएटरवरही तितकीच ॲक्टिव्ह आहे, पण प्रायोगिक रंगभूमीवर. कारण मला माझ्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडत नाही. मला काहीतरी सतत वेगळं मेंदूला चालना देत राहणं हे मला सतत आवडतं. सो फिल्म्स करायला मी तयार आहे. पण 2 गोष्टी तशात येतात. एक तर सिनेमा हा इतकी अशी गोष्ट आहे ना, की पूर्णपणे डिपेंडंट आहे. हं. मी माझं 100% देऊन काम भागतंय असं नाहीये. मग त्याच्यापुढे गोष्ट चांगली असली पाहिजे. हं. डिरेक्टर चांगला असला पाहिजे, त्याचं विजन चांगलं असलं पाहिजे. एवढं सगळं होऊन फिल्म कंप्लीट झाली, तर पुढे रिलीज होण्याकरता काय आहे? हं. ह्या खूप गोष्टी इन्व्हॉल्व्ड असतात. मी जसं आता म्हटलं माझ्या स्वतःच्या 2-3 फिल्म्स रेडी आहेत, पण अजून त्याचा रिलीजचा पत्ता नाहीये. सो ती एक गोष्ट आहे आणि दुसरी अशी गोष्ट आहे, की नाही येत रे. येत नाहीत कामं तशी फिल्मसाठी. कारण समहाऊ काहीतरी एक फिल्मचे ॲक्टर्स वेगळे आणि टेलिव्हिजनचे ॲक्टर्स वेगळे अशी एक काहीतरी संकल्पना लोकांच्या डोक्यात असते कास्टिंग होत असताना. म्हणजे हे मी स्वतः पाहिलंय. हो जेव्हा हो. अ, मी जेव्हा फिल्म करत होते आणि तेव्हा काही कास्टिंगची नावं अशी 4-5 निघाली, की बाबा कोणाला कास्ट करूया, काय करू शकतो. तर मी स्वतः रेकमेंड केली आहेत नावं जी टेलिव्हिजनवर आहेत. पण हे बघ, आता काय आहे टेलिव्हिजनवर मी ज्या पद्धतीचं काम करते ते कारण त्या माध्यमाची ती गरज आहे. हो हो. म्हणजे माझी क्षमता तेवढीच आहे का? तर तसं नाही. नाहीये. पण नाही हा मुद्दा कोणी लक्षात घेत. म्हणजे मी स्वतःहून कितीतरी टेलिव्हिजनच्या ॲक्टर्सची नावं रेकमेंड केली आहेत आणि मला समोरच्यांकडून असा फीडबॅक आला, "नहीं, नहीं, वो तो टेलिव्हिजन का है, वो नहीं चाहिए." ओह! तर दिस इज व्हेरी हर्टिंग. म्हणजे माझ्यासारख्या कलाकारांसाठी ही फार वाईट वाटणारी गोष्ट आहे, की अरे तेवढीच माझी क्षमता आहे असं नाहीये. आणि अगदीच तुम्हाला नसेल विश्वास वाटत, तर येऊन माझी नाटकं बघा. माझं हो. आत्ता एक सांगते ऐका नावाचं एकपात्री मी करते. त्याला इतका चांगला प्रतिसाद येतोय. टेलिव्हिजनवर मी ज्या पद्धतीचं, ज्या धाटणीचं काम करते त्याच्यापेक्षा त्यातलं काम पूर्णपणे वेगळं आहे. जर तुम्हाला बघायचं असेल, की बाबा माझी काय कपॅसिटी आहे, माझी काय कुवत आहे, मी काय-काय करू शकेन. वेगळं काहीतरी काम येऊन बघा ना, मी आहेच ॲक्टिव्ह. पण समहाऊ लोकं नाही आहेत रेडी त्यासाठी म्हणून कदाचित अजून पण म्हणावं तितकं इतक्या काम मिळत वर्षांपासून नसेल. इंडस्ट्रीत काम करत असून सुद्धा कास्टिंग एजन्सीकडनं असे येणारे अनुभव, दुःख वाटतं अशा गोष्टींचं एक ॲक्टर म्हणून? अतिशय दुःख वाटतं आणि म्हणजे इम्प्रूव्ह हे करावं लागतं स्वतःला अजूनही. सतत, सतत, सतत आणि हे टेलिव्हिजनचा ठपका हे एवढंच काही कमी होतं का काय म्हणून माहिती नाही. आजकाल तर फॉलोअर्स हां, हे त्या एक विषयावरती येणार होतो मी अजून आता. म्हणजे नवीनच एक डोक्याला ताप आलाय, की फॉलोअर्स बघून कास्ट करणं. ते आणखीन जास्त दुःख देणारी गोष्ट आहे. म्हणजे किमान ह्याच्यात बाबा अभिनयाची तुझी कपॅसिटी एवढी आहे हे तरी गृहीत धरले. म्हणजे अभिनय आहे हे तरी कुठेतरी गृहीत धरलंय. बरोबर? की बाबा तू टेलिव्हिजन सारखा लाऊड अभिनय करतेस ठीक आहे, पण किमान अभिनय करतेस हे तर गृहीत धरलंय. फॉलोअर्स हे तर काहीतरी ऑलटुगेदर वेगळंच एक समीकरण आहे, की माझ्या फॉलोअर्सवरनं माझी अभिनयाची गुणवत्ता किंवा क्षमता म्हणू आपण. गुणवत्ता तर अजून पुढचा शब्द झाला. क्षमता कशी काय ठरवू शकतं कोणी हे मला अजूनही कळलेलं नाहीये. आणि तो तर एक एक क्षणिक असतं तेव्हा फॉलोअर्स असणं, जाणं. पण एक अभिनेता म्हणून, एक कलाकार म्हणून हाडाचा काळा तो रंबीरेस का घोडा असतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि बऱ्याच कलाकारांनी एवढ्या वर्षभरात, 2 वर्षात या गोष्टीवर वारंवार बोलण्याचा प्रयत्न केलाय. आणि बऱ्याच चांगले-चांगले कलाकार आहेत, की ज्यांच्या हातातून रोल का गेला तर फॉलोअर्समुळे गेला. माझ्याकडे आत्ता रिसेंट असं माझा स्वतःचा अनुभव आहे. एक उत्तम चांगली फिल्म आहे. त्या फिल्मचं बॅनरचं कोणाचंच नाव नाही घेणार. एक उत्तम चांगली फिल्म ज्याच्यासाठी पण त्यांनी मला ऑडिशन द्यायला सांगितलं. हालाकी मी ज्या चॅनलवर काम करत होते त्यांच्याच सिस्टर कन्सर्नची ती फिल्म होती. पण तरी त्यांनी मला ऑडिशन द्यायला सांगितलं. आय वॉज ओके विथ इट. ठीक आहे, चला तुम्हाला ह्या-ह्या व्यक्तिरेखेसाठी मला चाच पडून बघायचंय. फेअर इनफ. मी ऑडिशन दिलं. ते कास्टिंगवाल्यांना सुद्धा आवडलं. पण पुढे जाऊन मग ते परत फॉलोअर्स आणि हा सगळा खेळ आला, की तुमचे नंबर्स इज हो, नॉट हो, हो. गुड इनफ आणि गेला तो रोल. नाही आला माझ्याकडे. सो पण हे वाईट आहे ना, की असं खूप अशी वाईट आहे. वागणूक मी मिळणं मी म्हणजे खूप. खूपदा सांगते, बऱ्याच ठिकाणी मी ही गोष्ट नमूद केलेली आहे, की
Instagramवर किंवा कुठल्याही आपल्या सोशल मीडियावर एखाद्याला फॉलो करायला आणि एखाद्याच्या पोस्टला लाईक करायला काय लागतं आपल्याला? ना फारसा वेळ दवडायला लागत, ना खिशातनं एक दमडी टाकायला लागत, ना जागचं हलायला लागत. बसल्या ठिकाणी एका टचवर तुम्ही ते करू हो शकता. हो ओके. सो त्याने एखाद्या माणसाने मला फॉलो केलं किंवा लाईक केलं. ह्याचा अर्थ असा नाही की तो माणूस उद्या घरातनं बाहेर पडून ₹250 तिकीट काढून माझी फिल्म बघायला बरोबर थिएटरमध्ये बरोबर येईल. बरोबर कारण त्याला काहीतरी यू हॅव टू पुट इन समथिंग. याचे उदाहरणं आहेत. म्हणजे मागच्या वर्षी पण एका इन्फ्लुएन्सरची फिल्म आली होती, गाजावाजा करत रिलीज झाली. त्याचे इन्स्टा, फेसबुकवरती मिलियनमध्ये फॉलोअर्स आहे. झालं काय? प्रत्यक्षात सेकंड डे फिल्म आउट. काय झालं? नुकतीच आत्ता हो, मला अगदीच कळतंय तू कशाबद्दल बोलतोयस. नुकतीच आत्ता पण महिनाभरापूर्वी फिल्म आली, हो. मोठ्या प्रोडक्शनची हो. होती. 5-6 इन्फ्लुएन्सर हो, घेतले. हो, हो, हो. काय झालं? हो. वॉश आउट. दर्जाचं काय करूया आपण अरे? आणि म्हणजे माझं हे बघ, माझं कलाकार मुळात ना हाडाचा असतो. तो तुम्हाला हसवू शकतो, तुम्हाला तो रडवू शकतो. पण जे फॉलोअर्स, इन्फ्लुएन्सर्स असतात ते 1 मिनिटापर्यंत तुमचं ऑडियन्स तुम्हाला बघू शकतो. एक्झॅक्टली माझं तेच त्याच्यापेक्षा म्हणणं जास्त आहे. तुम्हाला बघण्याची त्यांना सवय नसते. 2 उदाहरणं आहेत. आता तरी इंडस्ट्री यातून शिकेल असं आपण हां, म्हणूया. म्हणजे मला खरंच असं वाटतं काय आहे, की आता आपलं मूल घरात काहीतरी छान गुणगुणतंय, म्हणजे ती लता मंगेशकर आहे असं नाही होत. त्याला खूप रियाज लागतो, त्याला खूप मेहनत लागते, अख्खं आयुष्य ओतावं लागतं, तेव्हा आपण लता मंगेशकर बनू शकतो. तर हे तसं होतंय समहाऊ असं मला वाटतंय, की एक 2-4 पंचेस टाकून लोकांना हसवणं किंवा त्यांचं एक अटेन्शन ग्रॅब करणं ही गोष्ट कंप्लिटली वेगळी हो, आहे. हो. आणि फॉर दॅट मॅटर मी तर म्हणेन थिएटरमध्ये लोकांसमोर किंवा फिल्ममध्ये कॅमेरासमोर एखादा 2-4 पानी सीन अख्खा चोख देऊन तो होल्ड करणं ही फार वेगळी गोष्ट फार आहे. वेगळी गोष्ट ह्याच्यासाठी आहे. ऑलटुगेदर वेगळ्या कॅपेबिलिटीज लागतात एका माणसाला. हो. पण ही गोष्ट का मला माहीत नाही, लक्षात येत नाही अजून मेकर्सच्या, का अजूनही त्यांना असं वाटतंय की कदाचित फॉलोअर्स आहेत म्हणजे आपल्याला रेव्हेन्यू त्यातनं जनरेट होऊ शकतो आणि आपल्याला ऑडियन्स जास्त अट्रॅक्ट करता येऊ शकतो का? तर माझं म्हणणं आहे की चला असं वाटत असेल तर तुम्हाला एकदा, म्हणजे असं वाटतं ना की मला असं वाटतंय की मी ते करू शकेन. पण मी एकदा बघितलं आणि नाही झालं ना ते, तर मला कळायला हो, हवं ना की ते हो. नाही होतंय. बरोबर. म्हणजे माझं म्हणणं असा विचार एकदा डोक्यात शिवायला काही हरकत नाही. चला ट्राय करूया, एक्सप्लोर करूया. शेवटी ते लोकं पण बिझनेस करायला हो. बसलेत. कोणी काही चॅरिटी करायला बसलेलं नाही, हे मला पूर्णपणे कल्पना आहे याची. पण एकदा करून बघितल्यानंतर जर त्याचा रिझल्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही आला, तर किमान ते मान्य तर करा ना तुम्ही, की बाबा नाही होते. आम्हाला असं वाटलेलं, की इन्फ्लुएन्सर्सना, कंटेंट क्रिएटर्सना कास्ट केल्याने आपलं प्रोजेक्ट खूप तुफान चालेल असं वाटलं होतं, पण तसं नाही होतंय. आणि तसं जर नाही होतंय, तुम्हाला डोळ्यादेखत दिसतंय, तर मग तरी किमान तुम्ही ही गोष्ट मान्य हो. करा. पण नाहीच होताना दिसत आहे अरे ते, आणि ते फार म्हणजे बदल वाईट होण्याची गरज वाटणारी आहे गोष्ट यासाठी आहे. आपल्या इंडस्ट्रीत. सर? बदल होण्याची गरज आहे म्हटलं यासाठी. खूप, खूप जास्त गरज आहे. आणि हे मला वाटतं हे फक्त मराठीपुरतं सीमित नाहीये. हो. हे हिंदीतही घडतंय. म्हणजे मी स्वतः एक फिल्म अशी पाहिली आहे ज्याच्यात एका बऱ्या रोलसाठी एक कंटेंट क्रिएटर स्टँड कॉमेडियन कास्ट झालेला होता. फिल्म चालली वगैरे ठीक आहे. पण मला तो माणूस स्टँड कॉमेडियन म्हणून जेवढा आवडायचा, की म्हणजे मी बघायचे त्याचे हो, व्हिडिओज हो, वगैरे. हो. पण तो मला फिल्ममध्ये नाही भावला तितका. आणि साहजिक आहे, म्हणजे मला ही गोष्ट एकदम अशी हे नाही वाटली, की अरे यार डिसअपॉइंट. मला माहिती होतं, की कदाचित नाही चालणार हा फिल्ममध्ये. फिल्म चालली ही वेगळी गोष्ट, त्याची वेगळी कारणं आहेत. त्याची हो, कास्ट आणि गोष्ट वगैरे ह्या हो, सगळ्या हो, वेगळ्या आहेत. हो, हो. पण सेम व्यक्ती जी मला स्टँड कॉमेडियन म्हणून आवडली, ती मला फिल्ममध्ये नाही आवडली. हे होऊ शकतंय. तर हे मेकर्सच्या का नाही अजून लक्षात येते मला कळत नाही. पण बदल होणं खरंच गरजेचं आहे. म्हणजे मला वाटतं काय माहिती आहे, एक मुद्दा मला आता असा काय वेगळा मांडावासा वाटतो, की जर तुमच्या डोक्यात आलं म्हणून तुम्ही ही एक्सपेरिमेंट करून बघितलीत ना, की बाबा आपण कंटेंट क्रिएटर्सना किंवा फॉलोअर्स जास्त असणाऱ्यांना कास्ट करून करू बघूया. शकतो. आलं तर आलं. एक बरोबर. गॅम्बल खेळलात. नाही आलं ना, तर एक गॅम्बल असा खेळून पण बघा ना, की बाबा ज्यांची क्षमता चांगली आहे त्यांना कास्ट करून हो, बघूया. हो, हो. कदाचित त्याने ऑडियन्स येईल. नाहीतरी तुम्हाला गॅम्बलच खेळायचा आहे. बरोबर. एक असा खेळून बघितलात. एक तसा खेळून तर बघा. कदाचित त्याने तुमची फिल्म खरोखर म्हणजे कलाकृती म्हणून चांगली चांगली होईल. व्हावी. पण कमर्शियल दूरची गोष्ट. हां, कमर्शियल आणखीन वेगळा मुद्दा होतो रे, पण कलाकृती म्हणून तर उत्तम होईल. एक्झॅक्टली. पण नाही समहाऊ कोणी ही रिस्क घ्यायला रेडी असं वाटतं अजून. बरं, एक महत्त्वाचा मला तुला प्रश्न विचारायचा आहे. गेल्या एक 4-5 महिन्यापासून ज्या घडामोडी घडत आहेत, हं. तर ॲज अॅन ॲक्टर म्हणून, आपल्या मराठी इंडस्ट्रीचे एक प्रतिनिधी म्हणून, यूथची एक प्रतिनिधी म्हणून, जेन झी जे गेल्या 2-3 महिन्यापासून घडतंय. तर जेन झी बाबत तुझं मत काय? त्यांना तू काय सांगू इच्छित आहे, की या गेल्या 2-3 महिन्यात ज्या घटना घडल्या, की काय करावं, काय करू नये?
बापरे! हा जरा खूपच अवघड प्रश्न आहे. मी एकतर असं कोणाला उपदेश वगैरे करण्या इतपत काही अजून आयुष्यात अचीव्ह केलेलं नाहीये. म्हणजे घडलं पण ते योग्य असं तुला वाटतं का? योग्य आणि अयोग्य मला असं वाटतं, की मला ना मला तेवढंच त्या जे काही घडतंय म्हणजे मला पूर्णपणे कल्पना आहे तू कशाबद्दल बोलतो आहेस. तर मला काय म्हणायचंय व्हेरी ऑनेस्टली ना माझा त्याबद्दल एवढा स्टडी नाहीये. मला जे दिसलंय ना, मला त्याची तेवढीच बाजू माहिती आहे. आणि अपुऱ्या माहितीवर मी काहीतरी कमेंट करणं किंवा ओके. काहीतरी उपदेश देणं अ, माझ्या दृष्टीने मला योग्य वाटत नाही. म्हणजे नॉट दॅट की मी डिप्लोमॅटिक आन्सर देऊन आय एम अव्हॉइडिंग युअर क्वेशन असं अजिबात नाहीये. म्हणजे मला जर खरोखर त्यातली सखोल माहिती असती ना, तर मी मांडलंही असतं माझं मत. म्हणजे त्याच्यावरनं मी ट्रोल झाले असते तर आय एम रेडी. म्हणजे मी अकाउंटेबिलिटी घ्यायला तयार आहे. असं नाहीये की मला उत्तर टाळायचंय. पण मला ना त्याची दुसरी बाजू तितकीशी माहिती नाहीये, जी आय एम शुअर काहीतरी असेलच. हो, नाही हो, अशातला भाग नाहीये. हो. आणि खूपदा ना असं होतं, की आपल्याला दाखवल्या जातात ना, त्या गोष्टी सुद्धा खूप डॉक्टर्ड असतात अरे. यू नो की आपल्याला कारण सुरुवातीला ना त्याच्या पोस्ट, त्याचे व्हिडिओज बघून ना मला खूप त्रास व्हायचा रे, मनस्ताप व्हायचा. इतकं ते अग्रेशन आणि हे सगळं बघून ना कारण माझी नाहीये ती वृत्ती अजिबात. मला मला सहनच होत नाही ते हं, बघून. हं. मी लिटरली ते सुरुवात जेव्हा झाली या गोष्टींना आणि याच्या पोस्ट यायला मी 2-3 दिवस म्हणजे बंद ठेवलेला माझा फोन, हो. की नको मला त्रास होतो त्या गोष्टींचा. मग माझं म्हणणं की करेक्ट एखादी गोष्ट असेल ना, जी त्याच्या दोन्ही बाजू मला नीट माहिती आहेत आणि माझा अभ्यास आहे आणि मग त्याच्यावर माझं काहीतरी मत आहे, तर मी ते मांडावं. बरोबर. अर्ध्या माहितीवर मी कुठेतरी काहीतरी मत मांडून कुठल्याही बाबतीत म्हणजे मग ते हेच आहे किंवा त्याच्यात काही पॉलिटिकल पार्टीज इन्व्हॉल्व्ड आहेत म्हणून मी नाही म्हणत आहे. पण कुठल्याही बाबतीत जर पूर्ण माहिती नसेल, तर आपण मत मांडू नये ह्या मताची मी आहे. पण आणि जेन बद्दल जर तू म्हणशील, तर त्यांना जितकं ट्रोल केलं जातंय ना, तितकी ती उथळ नाहीये अरे. हं, हं. मला नाही वाटत अजिबात. काय आहे प्रत्येकाच्या आयुष्यात ना प्रायोरिटीज वेगवेगळ्या आहेत. हो, हो. माझ्या ज्या प्रायोरिटीज आहेत, उद्या माझ्या लेकीच्या प्रायोरिटीज पण त्याच असाव्यात, असं मी आग्रह नाही करू शकत. माझ्या मनात इच्छा असेल, की मी जसं एक व्यवस्थित आयुष्य जगले चौकटीतलं किंवा अ, शिस्तबद्ध असं, तसं तिचंही असावं, असं माझं मत असणं गोष्ट वेगळी आणि हे मी तिच्यावर लादणं गोष्ट वेगळी किंवा बरोबर, तिचं तिचं तसं मत नाहीये म्हणून मी तिला जज करू नये. तिच्या काहीतरी वेगळे अनुभव असतील. माझं बालपण जसं गेलंय तसं तिचं गेलंय का? बरोबर. माझं अपब्रिंगिंग जसं झालंय तसं तिचं झालंय का? माझं सराउंडिंग जसं होतं तसं तिचं आहे का? माझ्या वेळेला समाज जसा होता तसा तिच्या वेळचा आहे का? अशा खूप गोष्टी त्याच्यात मॅटर करतात ना रे. सो ते एखाद्याच गोष्टीवरनं आपण जज नाही करू शकत, की तू असा निर्णय घेतलास म्हणजे तू चुकीचीच आहे. बरं जेन इमोशन्स नाही आहेत का? आहेत ना. हो, हो. आहेत म्हणूनच तर ते एवढे एक्सप्रेस होतायत. नसते तर त्यांना काही फरकच पडला नसता. पण ज्या अर्थी ते एक्सप्रेस होतायत, त्या अर्थी त्यांच्यात पण इमोशन्स आहेतच ना. हो. इनफॅक्ट काही गोष्टी ते काय म्हणू कशाचीही तमा न बाळगता परखडपणे बोलू शकतात ह्याच्याबद्दल मला खरं कौतुक वाटतं त्यांचं, की आम्हाला फार असं आपल्या वेळेला आम्हाला फार असं म्हणजे मी तर खूप अशी बुजरी होते, की पटकन कसं बोलू, समोरच्याला हर्ट होईल, काय वाटेल, चार चौघात बरं नाही दिसत. व्हेअर मला असं वाटतं जेन त्या ह्या स्पेसिफिक गोष्टींच्या बाबतीत जो ॲटिट्यूड आहे ना, त्याने इट इट हेल्प्स यू टू ड्रॉ युअर बाउंडरीज. बरोबर. की धिस इज नॉट करेक्ट अँड आय विल नॉट टॉलरेट. जे आम्हाला कदाचित आमच्या तरुणपणी किंवा लहानपणी नाही जमलं, की ह्या माझ्या बाउंडरीज आहेत अँड नो वन शुड क्रॉस इट. हे त्यांना क्लिअरली जमलंय. तर ही त्यांची चांगलीच गोष्ट आहे की स्वभाव कोणाचाच परफेक्ट नसतोच. कमी जास्त प्रत्येकात असतं. तर जेन काही वाईट गुण आहेत मी नाकारत नाही, पण काही चांगले पण चांगले आहेत गुण ना. पण आहेत. पण समहाऊ आपल्याकडे वाईट गोष्टी घेऊनच त्याच्याबद्दल सतत त्या चघळत राहणं आणि त्याच्यातच रमणं ही का वृत्ती आहे मला कळत नाही, की त्यातनं वाईट गोष्ट बाजूला काढून चांगलं घ्या, पुढे व्हा. तसं नाही होत आहे. जे मला थोडं डिसअपॉइंटिंग वाटतं. हो. बरं द्विधात अजून एक गोड गोष्ट आहे. तू आणि तुझी मुलगी पहिल्यांदाच एकत्र हां. हो. काम करता आहे. येस, येस. तर एक फ्युचर ॲक्ट्रेस इंडस्ट्रीला या निमित्ताने मिळते का? हां. आय विश म्हणजे आमीन माझं तर म्हणणं हे खरं होऊ दे. पण जसं मी म्हटलं, माझी इच्छा आहे की तिने ॲक्टिंगमध्ये करियर करावं. पण तुझ्याकडनं पूर्ण स्वातंत्र्य आहे. माझ्याकडनं तिला इनफॅक्ट तिला ज्या क्षेत्रात करियर करायचंय माझ्याकडनं पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण तिचा पूर्णपणे कल अजून ह्या क्षेत्राकडे आहे असं मला नाही वाटत आहे. ओके. म्हणजे तिने केलं हे काम आणि तिचं कास्टिंगही अगदीच म्हणजे धनी-मनी नसताना असं हो, झालंय. जस्ट हो, एक हो. कसं काय काय माझ्या घडलं होतं? हो, त्याचा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे.
मी माझ्या लेकीबरोबर असेच टाइमपास रील्स वगैरे करून टाकत असते सोशल मीडियावर. ते बघून आमचे डिरेक्टर म्हणाले, की असा-असा तो जो रोल आहे तो आपण ओवीला विचारूया का? ओवी नाव आहे तिचं. ओवीला विचारूया का? तर मी ह्या इंडस्ट्रीत असल्यामुळे आणि आधी बरंचसं काम केलं असल्यामुळे मला माहिती आहे, की रील करणं गोष्ट वेगळी आणि परफॉर्म करणं गोष्ट बरोबर, वेगळी आहे. बरोबर. सो मी पहिले तिथेच त्याला म्हटलं, "अरे रील ही खूप वेगळी गोष्ट आहे. तू त्याच्यावरनं तिला जज करून कास्ट करू नकोस. तू हवं तर तिचं ऑडिशन घे." तो म्हणाला, "ठीक आहे, तुला असं वाटत असेल तर मी तुला स्क्रिप्ट पाठवतो. तिच्याकडनं ऑडिशन शूट करून मला पाठव." जे मी घरीच शूट केलं. मग आता माझीच मुलगी आहे म्हटल्यावर थोडंसं झिरपलंय तिच्यात. तिने स्वतःहून थोडंसं केलं. पण थोड्या गोष्टी मी अगदी म्हणजे खोटं नाही बोलणार. थोड्या गोष्टी मी तिला सांगितल्या करताना, की "ओवी तू असं कर, हे तसं कर, ही अशी रिएक्शन दे, असे हातवारे कर, ही मूव्हमेंट कर, मग ते चांगलं वाटेल." आणि खरं तर खूप म्हणजे तिच्या वयाच्या मानाने खूप चांगलं ऑडिशन ते शूट झालं आणि मी ते पाठवलं त्याला अँड ही लाइक्ड इट. तो म्हणाला, "ओके, धिस इज फाईन फॉर मी. आपण लेट्स गो अहेड." तरी मला असं वाटत होतं, की नाही नको अरे, कारण का माहिती आहे का, घरात शूट केलंय हं. आणि तो तिचा कम्फर्ट झोन आहे, बरोबर? उद्या तू युनिटमधल्या 50 लोकांसमोर तिला करायला लावशील आणि समजा तिला असं वाटलं, की "अरे, नाही करायचं आता मला." तर मी ह्या क्षेत्रात असल्यामुळे मला माहिती आहे, की अशा परिस्थितीत मग अख्ख्या युनिटची मेहनत, हो, वेळ, हो. निर्मात्याचा पैसा, किती गोष्टी पणाला लागलेल्या असतात. तर माझी अशी वृत्ती नाही आहे, की तो चान्स मी माझ्या स्वार्थासाठी आणि माझ्या मुलीला प्रोजेक्ट मिळतंय म्हणून मी घ्यावा. मी म्हटलं नको कारण ना मी ॲड्स करताना टेलिव्हिजनमध्ये असं बऱ्याचदा बघितलंय, की ज्या मुलांचे ऑडिशन्स एकदम कमाल असतात आणि सेटवर येताना इतकं भोकाड पसरतात. 2-2 तास त्यांना शांत करण्यात जातंय ॲड्समध्ये. कारण मी अशा लहान मुलांच्या प्रॉडक्टच्या ॲड्स खूप केल्यात. सो ते सेटवरचं वातावरण त्याच्याने जे होतं ना, ते मी बघितलंय. हो, आणि हो. मला असं नकोय, की उद्या माझ्या मुलीमुळे सेटवर तेच वातावरण कोणीतरी फेस करावं. तर मी त्याला म्हटलं, "तुझ्या ऑफिसमध्ये तिला बोलव. 4 अनोळखी माणसांना तिच्यासमोर बसव आणि तिला ऑडिशन द्यायला लाव त्यांच्या देखत. मग ते जर तुला ओके वाटलं तर यू गो अहेड. मग मी काय आता आडकाठी आणणार नाही." तो मला म्हणाला, "अगं तुझ्या मुलीला मी कास्ट करतोय, तू का इतकं करायला लावतेयस?" म्हणजे एखादी आई असती तर तिने जास्त तिचं सोपं कसं होईल प्रवास हे बघितलं असतं, तर तू तिचा खडतर करून का मला कास्ट करायला लावतेस? मी म्हटलं, "अरे असा प्रश्न नाहीये. मला तीच अशी माझी मुलगी आहे. तू पण निर्माता म्हणून तुझे पैसे लावणार आहेस, जे वाया जाऊ नयेत असं माझं मत आहे. दॅट्स इट. उद्या तिला मिळालंच आणि तिने हे ऑडिशन क्रॅक केलं, तिला मिळाला रोल, तर ऑब्व्हियसली माझा इतका आनंद कोणालाच नाही होणार आहे. पण मी एवढंही स्वार्थी होऊ नये त्यासाठी." म्हणून मग तिला बोलावलं ऑडिशनसाठी. ऑफिसमध्ये घेऊन गेले मी तिला. 3-4 त्याचे असिस्टंट होते, त्यांना बसवलं समोर आणि त्यांच्यासमोर जो तिने पहिला टेक दिला, त्याच्यात खूप तफावत होती. मग ती जरा अशी हो. शांतच झाली, की "नाही आई, मला शाय फील होतंय" वगैरे. म्हटलं, "बघ," हेच सांगत होते. मग तिथे जरा तो बोलला तिच्याशी, थोडं तिला ओपन अप केलं. बेसिकली तो आधीच म्हणजे वी आर फॅमिली फ्रेंड्स आधीपासून एकमेकांना ओळखत होतो. त्यामुळे तसं काही हे नव्हतं. पण मग त्याने जरा तिला समजावलं. तिसरा का चौथा काहीतरी एक टेक ऑडिशनचा तिचा चांगला झाला आणि त्याला तो आवडला. मग त्याला असं वाटलं, की ओके आता हे लोकं आहेत तरी तिने केलं ना, 2-3 टेक घेईल पण ती करेल बरोबर, सेटवर पण. बरोबर, बरोबर. म्हटलं ओके आता जर तुला कॉन्फिडन्स वाटत असेल तर लेट्स गो अहेड आणि अशा पद्धतीने बाकायदा ऑडिशन देऊन तिचं कास्टिंग झालेलं आहे. पण एक आता एक आई म्हणून, एक मेंटॉर म्हणून फिल्म तू बघितली असशील. हो. कसं वाटतं? कसं काम केलंय ते? मी आता खरं तर मी दिलं माझं मत तर ते लोकांना बायस्डच वाटेल कारण ती माझी मुलगी आहे. पण नाही रे खरंच बरं काम केलंय तिने. म्हणजे समजून केलंय. अच्छा. अजूनही म्हणजे बरं, उत्तम नाही. नाही, नाही. उत्तमला अजून खूप अरे रियाज वाह! लागतो अभिनयाला पण. उत्तम एवढ्यात नाही. पण मी ह्या वयाच्या मुलांची फार उथळ आणि इरिटेट करणारी कामं पण पाहिली हो, आहेत. हो, हो. कारण मी या इंडस्ट्रीत खूप वर्ष काम करते आणि जसं मी तुला म्हटलं मी लहान मुलांच्या ॲड्स म्हणजे अशा खूप केल्यात ॲड्स ज्यामध्ये माझ्याबरोबर लहान मुलं आहेत. सो मुलांची कामं मी पाहिली आहेत. तर त्या मानाने तिने खूप समजून केलंय. क्या बात बरं है! काम केलंय. क्या बात है! क्या बात है! चलो मानसी, थँक यू सो मच. फायनली 4 तारखेला फिल्म येते गीता. येस. वेगळा विषय आहे. वडील-मुलीच्या नात्याची एक हृदयस्पर्शी गोष्ट आहे. हं. प्रेक्षकांना काय अपील करशील फिल्मबद्दल? प्रेक्षकांना मी सांगेन वडील आणि मुलीचं नातं हे फार वेगळं किंवा स्पेशल आहे असं मी म्हणणार नाही. नाती सगळीच आपली खास असतात, आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतात. पण बऱ्याचदा काय होतं ना, आईबरोबर आपण जितक्या मोकळेपणे, हक्कानी व्यक्त होतो, तितकं बऱ्याचदा
काय कारणाने माहित नाही, पण कदाचित आपण वडिलांकडे तितकंसं व्यक्त होत नाही. मुलं जशी आईच्या जवळ असतात तशा मुली वडिलांच्या जवळ जास्त असतात. पण तरी सुद्धा बाबांच्या बाबतीत व्यक्त व्हायचं म्हटलं तर थोडी दहशत असते, त्यामुळे आपण पटकन बोलत नाही. बोलत नाही. बरं, ह्याचा अर्थ असा आहे का की आपल्या मनात नसतं? तर मनात खूप काही असतं. तर ते न बोलता पण आपल्या मनातली माया, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे आपण न बोलता सुद्धा कसं व्यक्त करू शकतो, हे एक उत्तम पद्धतीने मांडलंय निलेशने या सिनेमात. आणि विषय पण असा आहे जो मला वाटतं सध्या घराघरात लोक फेस करतायत. पेरेंट्स मुलांना भविष्यासाठी किंवा काही कामानिमित्त अब्रॉडला सेटल व्हायचं असतं. पेरेंट्स इथे असतात, त्यांची तिथे जाऊन सेटल व्हायची इच्छा हो, नसते, हो, त्यामुळे थोडेसे मतभेद काही. बरं, ह्याच्यात काय चूक आहे, काय बरोबर आहे हे दाखवण्याचा आम्ही अजिबात प्रयत्न केलेला नाही. प्रत्येकाची आपापली बाजू आहे, आम्ही ती फक्त मांडली आहे. आणि माझी खात्री आहे, म्हणजे सिनेमा माझा आहे असं म्हणून मी नाही सांगत आहे. उद्या समजा मी प्रेक्षक म्हणून सुद्धा त्रयस्थपणे हा सिनेमा पाहिला असता तरी ह्या गोष्टीबद्दल माझं हेच मत असतं. इतकी सुंदर ती गोष्ट आहे आणि मांडली आहे. माझी खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा नक्की आवडेल. सो 4 सप्टेंबरला आपला द्विधा हा सिनेमा रिलीज होतोय. तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. थँक्यू सो मच मानसी आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. थँक यू.